ट्रॅफिक पोलिसांशी यापुढे रस्त्यावर वाद घालार तर तो महागात पडू शकतो। मुंबई ट्रॅफिक पोलिसांना शिवीगाळ करणं, मारहाण करणं असले प्रकार केले तर जेलची हवाही खायला लागू शकेल। ट्रॅफिक पोलिसांना आता वायफाय कॅमेरे देण्यात आले, त्यामुळे कारवाई दरम्यान पोलिसांशी घातलेली हुज्जत थेट रेकॉर्ड होणार आहे। हे रेकॉर्डिंग न्यायालयात पुरावा म्हणूनही सादर केलं जाईल। मुंबईत वरळी सी लिंकवरील वरळीच्या दिशेचा हा ट्रॅफिक सिग्नल जम्प केला म्हणून या गाडीला ट्रॅफिक पोलिसांनी अडवलंय। या गाडीचा नंबर आहे MH02CL6248। या गाडीवर आमदार विधान परिषद असा स्टिकर लावलाय, त्यामुळे आता या गाडीचा चालक दंड भरेल का असा प्रश्न तुम्हाला पडेल। तसंच घडलं। गाडीत पुढे बसलेल्या दोन व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घालायला लागल्या। हा प्रकार घडत नाही तोच शिवसेना अशी स्टिकर लावलेली गाडी अडवली। या गाडीच्या काचा काळ्या आहेत। त्या गाडीतला तरुणही ट्रॅफिक पोलिसांची हुज्जत घालतोय। या दोन्ही घटना पोलिसांनी शर्टावर लावलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्या। हे त्या दोन्ही कार चालकांना कळल्यावर त्यांच्या वागण्यात अचानक फरक पडला आणि ते पोलिसांशी अदबीने वागू लागले। गाडी चालकाचं आणि आपलं संभाषण ते रेकॉर्ड होतं आणि कोणी हुज्जत घातली तर ते त्याच्यात टॅप होतं आणि आपण त्यांना सांगतो का फाईन भरा म्हणून, आणि ते सगळं रेकॉर्ड होतं याच्यात। आणि हे आमच्या कंट्रोलला कनेक्ट असल्यामुळे तो एक पुरावा असतो। याच्या आधी काही पुरावा राहत नव्हता, त्याच्यामुळे वाहन चालक कधी त्याचीच बाजू तो खरं मांडत होता आणि तो पोलिसांना चुकीचं वागतात म्हणून असं दाखवत होता। याच्यामुळे बऱ्याचशा आता पोलिसांना फायदा होणार आहे। ह्याच्यामध्ये निश्चितच पोलीस खात्याला फायदा होणार आहे, ट्रॅफिक पोलिसांना। आणि हे पोलीस आणि पब्लिकमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी फार उपयोग येणार आहे। मुंबई ट्रॅफिक पोलिसांना शर्टावर लावण्याचे हे कॅमेरे देण्यात आले आहेत। हे वायफाय कॅमेरे आहेत जे थेट पोलीस कंट्रोल रूमशी जोडलेत, त्यामुळे कॅमेऱ्यात चित्रित होणारी प्रत्येक गोष्ट कंट्रोल रूममध्ये रेकॉर्ड होते। गरज पडल्यास हे फुटेज न्यायालयात सुद्धा वापरलं जाणार आहे। पोलिसांवर होणारे हल्ले, पोलीस आणि नागरिकांमध्ये होणारी बाचाबाची टाळण्यासाठी तसंच सर्वांनी एकमेकांशी प्रेमानं वागण्यासाठी हे कॅमेरे देण्यात आले आहेत। हळूहळू राज्यात प्रत्येक पोलिसाकडे हे कॅमेरे जाणार आहेत, त्यामुळे पोलिसांची हुज्जत घालाल तर सावधान। ट्रॅफिक पोलिसांशी घातली जाणारी हुज्जत या कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे रेकॉर्ड होईल, पण याही पुढे जाऊन कारवाई करू नये याकरता तुम्ही जर ट्रॅफिक पोलिसांचा वेळ घेऊ शकते आणि जे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ते तुमच्या विरोधामध्ये पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई।